रिक्वेस्ट आली, प्रेयर केली आणि आपण त्याचं उत्तर ऐकतो. कोण कुठे आहेत, या भारतामध्ये आहेत, कोण भारताच्या बाहेर आहेत, पण सगळं काही परमेश्वर करत आहे. कारण संपूर्ण विश्वाचा निर्माण करता कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सार्वभौम राजा आहे. कसला आहे? मागच्या एपिसोडपासून, मागच्या संडेपासून आपण शिकत आहोत. सार्वभौम, देवाचे सार्वभौमत्व, सॉव्हरॅनिटी. सार्वभौम म्हणजे सगळ्या गोष्टींवर त्याचं राज्य आहे, तोच राजा आहे सगळ्या. बरं का, ज्यावेळेस एखाद्या राजाला सार्वभौम म्हटलं जातं तर काही शिल्लक नाही राहत त्याच्या, म्हणजे त्याच्या अंडर येत नाही असं काहीच राहत नाही. त्याचाच दुसरा भाग आपण बघत आहोत. लक्षात येते? देवाचे सार्वभौमत्व हे पाहत असताना आपण दानिएलचं पुस्तक 5वा अध्याय 1 ते 30 वचनांवरचं आपण स्टोरी ऐकली, ज्याच्यामध्ये दानिएल पुन्हा एकदा साधारण 20 वर्षानंतर पुन्हा प्लॅटफॉर्मवर येतो, जो दुर्लक्षित केला गेला. काही ठिकाणी असं म्हटलं की त्याला आजार झाला होता, तो आजारी होता आणि कदाचित त्यामुळे तो राजदरबारात येऊ शकला नव्हता. तो एक मोठ्या हुद्द्यावर नबुकदनेस्सर राजांनी त्याला नेमलं होतं. त्याच्यानंतर 20-22 वर्षानंतर नबुकदनेस्सर राजाच्या जावई नबोनिडस हा राजा झाला आणि हा राजा बाहेर जायचा, त्यामुळे त्यांनी दुसरा अधिपती नेमला त्याच्या मुलाला, जो यंग किंग होता. म्हणजे नाही का, बॉय किंग म्हणायला हरकत नाही, अशी काय मॅच्युरिटी नव्हती, फक्त प्रांत सांभाळावं, राज्य सांभाळावं, म्हणून बाबिलोनचा दुसरा अधिपती म्हणून बेलशस्सर राजा राज्य करू लागला. आणि जी नबोनिडस जावई होता नबुकदनेस्सराचा, त्याची पत्नी म्हणजे नबुकदनेस्सराची मुलगी, म्हणजे या बेलशस्सर राजाची आई, जी अजूनही राणी होती, कारण राजा ह्याचा वडील होता नबोनिडस, जो बाहेर होता, आणि म्हणून हा दुसरा अधिपती होता. आणि ज्या वेळेस या संपूर्ण बाबेलाचं जे वैभव होतं, ज्याच्यावर त्याची भिस्त होती, आपण बघितली ना स्टोरी, कशावर भिस्त होती त्याची, इतक्या मोठ्या नाही का, मोठं त्याचं राज्य होतं, प्रांत इथपर्यंत त्याचे पसरलेले होते की खूप समृद्ध असं ते बॅबिलोनचं राज्य होतं, खूप समृद्ध होतं. सुजलाम सुफलाम आपण म्हणतो ना, तसं त्यांचं राज्य होतं. कारण तटबंदी 300 फुटापर्यंतच्या तटबंदी होत्या आणि त्याची रुंदी 80 फुटापर्यंतची होती, ज्याच्यावर 4 ते 6 रथ एकाच वेळी धावू शकत होते. आणि त्या एवढ्या मोठ्या तटबंदीच्या त्या देशातून एका खालून नदी व्हायची, म्हणजे युफ्रेटिस नदी, जी इतकी मोठी नदी, ती नदी ज्यावेळेस यायची तर त्यांच्या देशात जात असताना त्या तटबंदींना अशा प्रकारे तिथं चिरण्यात आलं होतं की ते पितळी आणि लोखंडी अडसर होते, ज्याच्यातून कुठलंही सैन्य काही येऊ शकणार नाही, इतके मजबूत लोखंडी अडसर नदीच्या पात्रात त्यांनी बसवलं होतं. म्हणजे नदीतूनही जर यायचा कोणी प्रयत्न केला तर ते इम्पॉसिबल होतं. आणि मग त्या दरवाजांवर पहारा होता, म्हणजे ते दरवाजे जर काढायचे जर झाले तर त्याच्यावरही पहारा होता. आणि मग त्याच्यातून जी नदी, अक्षरशः किती सुंदर सीन होता. बॅबिलॉन पाहिलं तर तुम्ही अद्भुत, म्हणजे नाही का, आज हे जग म्हणजे बॅबिलॉनच आहे एक प्रकारे. अद्भुतरित्या ते सगळं काही सजलेलं नटलेलं होतं. ती नदी व्हायची, सुपीक होतं सगळं काही, आणि मग नदीवरनं ब्रिज होते इकडून तिकडं जाण्यासाठी. जसं पुण्यात आपण मुळा मुठा नदी वाहते आणि इकडून तिकडे ब्रिजेस आहेत ना, पण ते इतकं वैभव संपन्न होतं की राजाचं दरबार इकडच्या बाजूला, तिकडे सगळे पब्लिक राहायचे, इकडं राहणार सगळे सेनापती, यायला जायला रस्ते, सगळं सोनं नाणं, निधी तर इतकी होती की आधी नबुकदनेस्सरांनी जे साम्राज्य स्थापित केलं होतं त्याची सगळी निधी या ठिकाणी येऊन, म्हणजे नाही का, गुप्त निधी होती, अंधारात लपवलेली अशी निधी होती ती. हे सगळं काही चाललं होतं. त्या राजाची भिस्त होती. 20 वर्ष पुरेल, जर कोणी राजांनी वेढा दिला तर 20 वर्ष पुरेल इतका अन्नधान्याचा साठा होता. आणि या सगळ्या गोष्टींवर त्याची भिस्त होती, म्हणून तो निश्चिंत होता. आणि ज्यावेळेस मेदी आणि पारशींचा राजा कोरेश आणि दार्यावेश यांचं कॉम्बिनेशन होतं, तर मेदी आणि पारशी यांनी वेढा दिला होता संपूर्ण बाबेलला, परंतु त्या वेढ्याचं त्यांना काहीही देणंघेणं नव्हतं, कारण तटबंदीत 80 फुटाची विड्थ होती आणि त्या काळच्या मिसाईल्स अवेलेबल नव्हत्या.
त्यामुळे जितकाही काही तोफगोळा जरी टाकला तर 80 फुटाची भिंत, म्हणजे ही जी विड्थ आहे अशी डबल वेळा एवढी जाडीची भिंत, म्हणजे काही होणं शक्य नाही. त्यामुळे ते निश्चिंतपणे त्यांनी पहिल्यांदा पार्टी अरेंज केली आणि हजारो सरदार जे ॲक्च्युली युद्धावर जायला पाहिजे त्या सरदारांना घेऊन, त्याच्या पत्नी, उपपत्नी आणि ते व्यवसाय करणाऱ्या देखील स्त्रिया, अशा सगळ्यांना घेऊन त्यांनी पार्टी अरेंज केली. शेवटी तो नाबालिकच म्हणायचा तो राजा बेल्शस्सर. पण थोडीशी चढल्यानंतर मात्र त्याचा उर्मटपणा दिसून आला. नबुकदनेस्सर राजांनी जे यरुशलेमेचा पाडाव केला तेव्हा पहिल्यांदा जे बंदिवान आले होते त्यात नाही का सगळे दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो सगळे होते. आणि यानंतर परत पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा आक्रमण झालं तर त्यांनी सगळं साहित्य देखील आणलं. प्रभूचा मेज, त्याच्या मेजावरचे सगळे द्राक्षरसाचे प्याले, त्याच्यानंतर धूपवेदी, दीपवृक्ष सगळं त्यांनी आणलं. आणि मग त्या सगळ्या साहित्यामधून त्याला आता दारू पिण्यासाठी कशाची गरज लागली, म्हणजे त्याला वाटलं की आता त्यांनी परमेश्वराची पवित्र पात्र मागवली. आणि तिथंच लक्षात घ्या, तिथं देवाचा अपमान झाला आणि परमेश्वर ते पाहत आहे. आणि हे सगळं काही घडत असताना ज्या गोष्टींवर त्याची भिस्त होती त्या गोष्टींवर एक राजा काम करत होता, राजा कोरेश, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायरस म्हणतो. काल एक खूप गोड मुलगा मला एका उपकार स्तुतीच्या प्रार्थनेत भेटला, त्याचं नाव पण सायरस होतं. मी म्हणलं परमेश्वरा उद्या मी याच्यावरच बोलणार आहे. आणि तो मुलगा एक क्षण देखील इकडे तिकडे बघत नव्हता. जितक्या वेळ मी त्याच्यासमोर होतो तो फक्त मला बघत होता आणि हसत होता. 8 ते 9 महिन्याचं बाळ होतं ते. इतका वेळ हसल्यामुळं मला ना इलाजास्तव विचारलं मी की ह्याचं नाव काय. सायरस. म्हणजे याच्याविषयीच मी बोलणार आहे. परमेश्वर बघा, बाब छोटी आहे. तुम्ही म्हणाल काय कोइन्सिडेंट असेल. जेव्हा देवाच्या आत्म्यामध्ये तुम्ही चालता ना तर ते सगळं काही तो घडवून आणतो. तो हसत होता. त्या आईवडिलांना कदाचित माहीत असावं की याचं नाव सायरस का ठेवावं. सायरस कोण होता आपण थोड्याच वेळात बघत आहोत. देवाचं सार्वभौमत्व यातून सिद्ध होतं. तो कोरेश राजा हे काम करत होता, इकडे पार्टी चाललेली होती. त्यांनी युफ्रेटिस नदी जिथून वाहते ना, त्यांनी प्लॅन केलं की हे पाडू तर शकत नाही आपण, इम्पॉसिबल, हायली इम्पॉसिबल. आणि त्याचा इतिहास बघायला गेल्यानंतर कोरेश म्हणजे सायरसला इतकं नाव लौकिक होतं त्याचं. कारण तो प्रत्येक राज्य जेव्हा जिंकायचा ना तर नबुकदनेस्सर आणि त्याच्या अगोदर जे अश्शूरी लोक होते त्यांच्यासारखं तो करत नव्हता. नबुकदनेस्सर आणि अश्शूरी लोक काय करायचे माहिती आहे का, जे राज्य जिंकायचे त्यातल्या लोकांची कत्तल व्हायची. बायका, मुलं आणि जे चांगले जरा तरुण धडधाकट असायचे त्यांना गुलाम करून न्यायचे. आणि परत दुसरी स्टोरी काय करायचे, आपल्या समजा राज्य एखाद्या देशावर आहे तर या देशातल्या गुलामांना दुसऱ्या देशात पाठवायचं. त्यांचंच राज्य असणार आहे दुसऱ्या देशात, इथं गुलामगिरी ठेवायचं नाही त्यांच्या राज्यात. दुसऱ्या देशाच्या नाही का ठिकाणी जाऊन ते गुलामात टाकायचे. त्याच्यामुळं व्हायचं काय की सगळे धार्मिक गोष्टी त्यांच्या निघून जायच्या. वेगवेगळ्या संस्कृतींना त्यांना फॉलो करावं लागत होतं. आणि आपले काही लोक पुन्हा त्या देशात राहिलेले आपण म्हणजे नाही का ताटातूट व्हायची. त्यामुळं प्रत्येक ते राजाला कर्ज करायचे. पण कोरेश एकमेव राजा असा निघाला की तो जिंकून यायचा ना मॅक्झिमम वेळा देवाने त्याला इतकं अभिषिक्त केलं होतं की त्याला युद्ध कमी करावं लागायचं. ते सगळ्यांना आवडायचं. अरे वा किती छान ना हा राजा आपल्याला नाही. आणि कत्तल उडवायचा नाही तो. चला तुम्ही तुमच्या देशातच राहा, माझं राज्य मान्य आहे ना, मग मी कत्तल उडवत नाही, तुम्ही तुमची भक्ती करत राहा. चालं. तिथे एक गव्हर्नर व्हाईसरॉय नेमायचा, मग अशा पद्धतीने यायचा. त्यामुळं बाबेलचं राज्य जेव्हा त्यांनी जिंकलं ना तिथं देखील थोडा आनंद झालाच लोकांना. कारण जेव्हा सायरस हा राजा होणार आहे म्हटल्यानंतर खूपसे लोक खुश झाले. कारण नायनाट झाला बाबेलचा. आणि त्यावेळेस त्यांनी दार्यावेश राजाला, मेदी एक राजा जो दोघांच्या ह्याच्यात तो इथं आला होता, त्याला व्हाईसरॉय, तिथला अधिपती म्हणून तो नेमला. आणि मग दानियलचा पुढचा अध्याय आपण बघतो दार्यावेशच्या राजामध्ये की त्याचं दानियलवर प्रेम होतं. आणि मग तो दानियल जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकण्यात येतं त्याला जीव कासावीस होतो. तो दार्यावेश म्हणजे हे पारशी राजाचं राज्य चालू होतं.
प्रियांनो, बाबेल हे एवढं समृद्ध राष्ट्र एका दिवसात, वन डे, आपण ते कबुली पण म्हटलं होतं ना, की ज्याच्यावर पण तुमची भिस्त आहे, कशावर पण, तुमच्या सौंदर्यावर असेल, तुमच्या संपत्तीवर असेल, तुमची जायदाद जे काही असेल, जशावरही नोकरी असेल किंवा बिझनेस असेल, काहीही तुमची भिस्त असू शकते. तुमचं सौंदर्य, तुमचं ज्ञान, तुमचं पैसा, तुमचं धनसंपत्ती, देव म्हणतो वन डे. होत्याचं नव्हतं म्हणतो आपण, होत्याचं नव्हतं करू शकतो. आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला राजा देखील बनवू शकतो, असा तो देव आहे. वन डे, विदिन वन डे चेंज. ज्या वेळेस तो परमेश्वराचे पवित्र पात्र असं मागवून दारू पिण्याची आज्ञा दिली रे दिली, की त्यावेळेस एक परमेश्वराचे फिंगर्स तिथं आले आणि लिहू लागले. आणि आपण ऐकतो की त्याचे सांधे ढिले झाले, त्याचे गुडघे लटपटू लागले, एकमेकांना लागू लागले. इंग्लिश ट्रान्सलेशन खूप छान आहे. इतका तो घाबरला. आणि घाबरण्यासारखी स्थिती आहे की एक अशी अद्भुत घटना घडते की माणूस कोणी दिसत नाही, फक्त बोटं येतात, हात पण नाही, पूर्ण बोटं येतात आणि असं लिहायला लागतात. आणि विशेष म्हणजे काय, आपल्याला त्याच्यातलं काही समजत नाही. फॉरेन लँग्वेज, अन्य भाषेतली बडबड चालू आहे, हो की नाही. आपल्याला कधी कधी कळत नाही, त्याला इंटरप्रिटर लागतो, देवाचा आत्म्याने अभिषिक्त असा व्यक्ती लागतो. आणि मग राणीमध्ये पडते आणि राणी म्हणते की थांबा, सगळे विद्वान बोलवले जातात पण त्यांच्या विद्वानांना ती भाषा कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. तो जाहीर पण करतो, जर हे कोणी अर्थ सांगितला तर मी त्याला तिसरा अधिपती करेन माझ्या देशातला. पहिला त्याचा वडील, दुसरा हा आणि तिसरा अधिपती हा होणार जो अर्थ सांगेल. आणि मग घटना काय घडते कोणीही सांगू शकत नाही. अजून भीती वाढते. लक्षात घ्या, ही स्टोरी तिथं राजदरबारात घडत आहे आणि राजा कोरेश त्याच्या सैन्याला घेऊन ते नदी पात्र तिकडं वळवली त्यांनी. युफ्रेटिस नदीचे कॅनल खोदले त्यांनी, ते पात्र दुसरीकडे वळवली आणि ती पूर्ण नदी कोरडी केली. आणि त्या नदीच्या पात्रातून मग जी जागा होते ना, तिथून त्यांनी खालून आत आरामात एंट्री मिळवली. आणि आज जाऊन जो मुख्य दरवाजा होता त्याच्यावरचे सगळे सैनिक मारले, मुख्य दरवाजा देखील उघडला आणि पूर्ण सैन्य आत आलं. ह्यांना काहीही कळालं नाही. इकडे एक स्टोरी चालू आहे आणि त्याचवेळी पिक्चर टाईप इकडून आत राजा येत आहे, जो आता इथून पुढचा राजा होणार आहे. बाबेल संपणार होतं त्याच रात्री. बेलशस्सर राजाचा वध त्याच दिवशी झाला. आणि बाबेलच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये देखील नमूद केलं आहे 12 ऑक्टोबर ख्रिस्तपूर्व 539 वर्ष होतं ते. आणि 12 ऑक्टोबरचा दिवस होता ज्या रात्री त्याला वधण्यात आलं. ती रात्र इतकी पर्टिक्युलर सांगणारा आपला देव आहे. आणि ज्यावेळेस तो येतो, दारावेश संपतो आणि दानियल, आता सीन बघा, राजा कोरेश राजा येतो, ज्यावेळेस बेलशस्सर मारला जातो, सगळीकडे यांचे झेंडे फडकवले जातील. सीन बघा काय असेल. बाबेलचा अभेद्य किल्ला, ते देश जिंकला एका दिवसात. लोकांना वाटेल हजारो नाही का 100 दिवस 2-2 वर्ष युद्ध चालू शकलं असतं, इतकं त्यांचं साम्राज्य भारी होतं. 20 वर्ष अन्नधान्य पुरलं असतं. बाहेर जर युद्ध करत राहिले असते तर किती वर्ष लागली असती. परंतु काहीही युद्ध न करता परमेश्वरांनी इतकं मोठं साम्राज्य एका दिवसात संपवलं आणि त्याच्यावर प्रस्थापित केला एक नव्या राजा, ज्याचं नाव आहे कोरेश. आणि ज्यावेळेस तो एंट्री मारत असेल राजदरबारात, बघा त्याचे सैन्य ओरडत येत असतील, सरका महाराज येत आहेत. आणि ते सगळे गुलाम नाही का, आता दारावेशला म्हणजे हा गेला, बेलशस्सर राजा मेला आणि सगळे असं झुकत आहेत. आणि मग तो तिथे येतोय. सीन किती भारी. आता तो त्या सिंहासनावर बसणार आहे पहिल्यांदा आणि सिंहासनावर बसून जाहीर करणार आहे, आजपासून हे पारशी राज्य असेल, पर्शियन किंग विल रूल धिस कंट्री, असं तो जाहीर करणार. ते राजदंड हातात घेणार स्वतःचा. दुसऱ्या राजाचा राजदंड मोडला जातो, त्याची तलवार मोडली जाती, प्रथा होती. हे सगळे अभिवचनं सांगणार आपला देव आहे. आणि आपला देव चॅलेंज पण करतो. आपला देव कसा सार्वभौम आहे. कुणीतरी यशायाचं अध्याय 41 21 ते 23 वाचा, मुखाने मोठ्याने, जिथं देव चॅलेंज करत आहे की कोणी आहे का आपल्या असं करणारा. काय करणारा? यशाया 41 21 ते 23. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा,
म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे. मोठ्याने वाचा, मोठ्याने. परमेश्वर चॅलेंज देत आहे, चॅलेंज आहे. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा. हो मॅडम, चॅलेंज कसं देतात? राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा. आणा पुढे आणा, व पुढे काय घडणार हे आम्हास कळवा. हे पुढे काय घडणार हे तुम्ही आम्हाला कळवा. प्रथम घडणाऱ्या गोष्टी एक मिनिट एक कोणत्या मिनिट ते एक सांगा. मिनिट एक मिनिट 2024 चालू आहे. आता तुम्हाला पण चॅलेंज देतो मी या वचनांना घेऊन. 2025 मध्ये काय घडणार हे सांगा. जास्त लांबचं पण नाही विचार. हा जो सार्वभौम राजा आहे परमेश्वर यावे देव प्रभू येशू ख्रिस्त, या अध्यायांमध्ये या वचनांमध्ये संपूर्ण जगातल्या दैवतांना चॅलेंज करत आहे की तुम्ही पुढे काय होणार हे घडवू, म्हणजे सांगा, मला कळवा. 200 वर्षापूर्वीचं तो सांगताय डेटसह 200 वर्षानंतर काय घडणार आहे. मी तर तुम्हाला पुढचं विचारतोय, 2025 मध्ये तुमच्या जीवनात काय घडणार सांगू शकाल का? तुमच्या जीवनात चांगलंच घडणार, कारण का तुमच्यासोबत देव आहे. पण काय घडणार हे माहिती नाही, कारण ते सांगण्यासाठी परमेश्वर आज देखील तुमच्याकडे उपस्थित आहे. त्याला तुम्ही जर मागितलात तर तो तुम्हाला दाखवू शकतो. जसं आम्ही अनेकांच्या जीवनातल्या गोष्टी सांगतो की हे तुमच्या जीवनात घडणार, आणि ते घडलेलं आम्ही पाहतो, आणि त्या व्यक्तीला आणि आम्हाला माहीत असते की ती साक्ष घडलेली आहे. अशी तर अनेक जण आहेत, मी सांगत नाही नावं, कारण त्यांची पर्सनल पण गोष्टी आहेत. डिरेक्टली कारण देव दाखवतो, आणि आपण नाही का असं दाखवतो म्हणजे काय असं मला फ्लॅशमध्ये लगेच असं दिसतो असं नाही. जे वचनातून कळतं, जे अभिवचन आहेत ते आम्ही क्लेम करतो. पुढे वाचा. ते आणा व पुढे घडणार ते आम्हास काय घडणार ते आम्हास कळवा. कळवा. प्रथम घडणाऱ्या गोष्टी कोणत्या ते सांगा. पहिल्यांदा कुठली घडेल, दुसऱ्यांदा कुठली घडेल, तिसरी कुठली घडेल सांगा. क्रमाने सांगा. नाही हो, दम आहे का सांगा फक्त. हां, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू, त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू. अथवा पुढे होणाऱ्या गोष्टी आम्हास ऐकवा. पुढे काय होईल ते कळवा, म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू. चॅलेंजच आहे ते, त्याचं हेडिंग पण तेच आहे, चॅलेंजच आहे. चला पुढे. बरे वाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तात्काळ चकित होऊन पाहू. बरे वाईट तर करा, चांगलं तर करा, वाईट तर करा, पण असं 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 करा जसं एका दिवसात एक राज्य संपतं, हे असं करा. पहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काही एक होणे नाही. तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ बोल. हे बोलतो तो देव आहे. इर्मया 29:11 म्हणा सगळे लवकर लवकर म्हणा म्हणा. पाठ आहे तुम्हाला, काढू नका. पाठ आहे हो. चला. थांबा आंटी म्हणत आहेत. परत एकदा. पाठ आहे वाच. आंटी लवकर म्हणा. तुमच्याविषयीचे माझे संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ती भावी सृष्टीची आशा देणार आहे. आता त्याच्या आधीचं वचन वाचा. 29:10. हे वचन घेऊन क्लेम करून, हो हालेलुया, आपल्यासाठी नाही का संकल्प आशाचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. पण इर्मया 29:11 म्हणतं, कोणीतरी 25:11, इर्मया 25:11-13-12 पण. बाबेलची 70 वर्षे भरल्यावर. एक मिनिट. बाबेलची 70 वर्ष भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हाला या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करीन. मग तुम्हाला कळेल की माझ्या मनात जे संकल्प आहेत ना ते भावी सृष्टीची आशा देणारे, अनिष्टाचे नाहीत. तो इथं या ठिकाणी त्या गुलामातल्या लोकांना सांगत आहे की 70 वर्ष तुम्ही गुलामगिरीत राहणार आहे बाबेलमध्ये. कुठे राहणार आहे? बाबेल. एक इर्मया सांगतो, यशया सांगतो की 150 ते 200 वर्षापूर्वी ते सांगतात की तुम्ही 70 वर्ष गुलामगिरीत जाणार आहे. अजून बाबेल राज्य अस्तित्वात आलेलं नाही, पण म्हणतो बाबेलाचा राजा येणार. नबुकदनेसराला वचनामध्ये म्हणतो माझा सेवक. हॅलो, जो राजा गुलामगिरीत घेऊन जाणार आहे त्याला परमेश्वर काय म्हणतोय? माझा सेवक. असं कसं? आधी विश्वास ठेवावा लागतो, मग बाप्तिस्मा घ्यावा लागतो, मग संतगणांच्या सहभागितेत राहावं लागतो, मग आपण अभिषिक्त म्हणून घेऊन गणले जाऊ,
आणि मग राजा आपला यूज करेल, असं आमच्या सगळ्या डोक्यात होतं बघा. म्हणून आम्ही 4-4 वर्ष घालवली. हाऊस ग्रुप आम्ही आहे, आमचं कसं असतं हाऊस ग्रुप आम्ही कसं घेणार. अजून आत्ता तर 4 वर्ष झालेली आहेत. अजून आम्हाला बायबलचं वाचन करायचं आहे, अजून आम्हाला शिकायचं आहे, अजून आम्हाला खूप काही गोष्टी कळायच्या आहेत. आणि मग आम्ही देवाची सेवा करणार. तोपर्यंत दर रविवारी येणार आणि ट्रान्समध्ये जाणार की झोपेत जाणार हे देवच जाणो ज्यावेळेस हे वर्शिप करतात. लक्षात येते. मी सगळ्यांना कोणालाच जज करत नाही, कारण का खूप वेळ जर आपण रात्रभर रील्स बघितले असेल तर इथं ट्रान्समध्ये जाण्याची शक्यता कमी असते आणि आपण स्वर्गात कदाचित पोहोचू शकतो. अशा सगळ्या गोष्टी इथं घडतात आणि आपण वाट बघतो परमेश्वराची की हे झाल्यावर करेल देव, ते झाल्यावर करेल. अहो, जो राज्याच अस्तित्वात आला नाही, ज्याचा जन्मच अजून झाला नाही, त्या राजाला त्याच्या राज्यानिशी, त्याच्या नावानिशी तो हाक मारतो आणि म्हणतो की तो हे माझं काम करेल. आणि तो विधर्मी राजा आहे. कुठला आला धर्म, कुठले आले संप्रदाय, हे काही नव्हतं प्रियांनो. एकच देव, तो याह्वे देव, तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यांनी निवडलं यहूद्यांना, निवडलेला वंश. आणि त्यांच्याविषयीच तो कन्सर्न होता पूर्ण बायबलमध्ये की इस्रायल पण माझेच आहेत, सगळे माझेच आहेत. इफिस 3:6 म्हणतो की यहूदी आणि हेल्लेनी मीच बनवले, ते माझे आहेत, मीच त्यांना बनवलेलं आहे. हे भेद केलंय मनुष्याने. अंतुकियामध्ये चांगलं काम केलं म्हणून लोकांनी ख्रिस्ती हे शब्द दिला. त्याच्या म्हणण्याचा उद्देश त्यांचा असा होता की प्लेग सदृश्य रोग होता, त्या रोगामध्ये स्वतःचे स्वकीय बायको, बहीण, भाऊ, वडील हात लावायला तयार नाही, अशा पटापट पटकीने मेल्यासारखे लोक मरायला लागले. अशा वेळी या ख्रिस्त पहिल्या शतकातील येशूचे शिष्य तिथं गेले, कारण त्यांना माहीत होतं की ही रोग मला काय करू शकत नाही, कारण आता माझा खुद्द परमेश्वर, या संपूर्ण विश्वाला बनवणारा माझा तारणहार मला भेटला होता. तो मेला, तो पुन्हा जिवंत झाला, आमच्या डोळ्यासमोर उचलला गेला आणि त्याने अभिवचन दिलं की मी परत येईल. आणि ते शिष्य पहिल्या टेस्टचे, पहिल्या द्राक्षरसाच्या पहिल्या टेस्ट घेतलेले ते शिष्य, अभिषेकाने भरलेले, त्यांनी त्या प्लेग्सच्या साथीमध्ये जाऊन अंधुकियामध्ये काम केलं. आणि त्या कामाच्या बदल्यात त्यांना म्हटलं की प्रेमळ लोक, अभिषिक्त लोक म्हणून ख्रिस्ती नाव पडलं. ते फॉलोअर वाढत गेले, त्या फॉलोअर्सना नाव पडलं ख्रिस्ती. आणि परमेश्वर या नजरेने बघतो फक्त यहूदी आणि यहूदी इतर, आणि ते दोघे वचन सांगते की माझे आहेत, मी कोणालाही निवडेल. त्यांनी फक्त एक वंश निवडला, त्या वंशाने बंड केला, म्हणून त्यांनी मग जगातल्या इतरांना निवडायला सुरू केली. त्या निवडलेल्या वंशाला सोडून तुम्ही सगळे ते यहूदी इतरमध्ये मोडता. तुम्ही सगळे त्या बाबेलच्या राजासारखे आहात. नबुकदनेसराला जसं तू म्हणतो माझा सेवक, आणि एक असा राजा ज्याचा अजून जन्म व्हायचा आहे, 200 वर्षांपूर्वी तो म्हणतो की माझा मेंढपाळ. हो, काय म्हणतो? माझा मेंढपाळ, माझा अभिषिक्त. यहूदी लोक थरथरले हे वाचल्यानंतर. यशायाला झालेली भविष्यवाणी डोक्यात त्यांनी लिहिली, तो स्वतः थरथरला असेल. हे काय परमेश्वरा, आम्ही तुझे लोक आहोत, हा कुठला राजा कोरेश आला? हा तर आमच्या ह्याच्यातला नाही आहे. राजा कोरेश अजून यायचा आहे, पण त्याच्याबद्दल लिहिताना त्याला वाटलं असेल हे काय चाललंय परमेश्वरा, कारण त्यांना ते सहन होईना. त्यांना वाटतं की यहूद्याशिवाय दुसरा कुठला वंश निवडलाच जाऊ शकत नाही, आम्हीच फक्त निवडलेले. पण त्यांना का माहीत तो प्रेमळ राजा किती चांगला आहे. त्यांनी सगळ्या सृष्टीला निर्माण केलेला तो सार्वभौम राजा आहे. तो पाहिजे तेव्हा त्याला निवडतो, पाहिजे तेव्हा त्याला उचलतो आणि राजाच्या ठिकाणी बसवतो. ज्याचा जन्म झाला नाही. आहे का तुमच्याकडे कोणी असा राजा जो 200-150 वर्षापूर्वी जी घटना अजून घडायची आहे ते तारखेनिशी सांगतो? तारखेनिशी 70 वर्ष तुम्ही गुलामगिरीत जाणार, आणि 70 वर्ष पूर्ण झाले की 29:10 तुम्ही आत्ता वाचलात की 70 वर्ष पूर्ण झालं की मी तुमचा आठवण करेन तुम्हाला, आणि तिथून पुन्हा कुठं आणेन? या ठिकाणी आणेन. 25:11-12 वाचा तुम्ही, त्याच ठिकाणी इर्मया 25:11-12. अजून आपण मुख्य सार्वभौम राजा ज्या कोरेशाला निवडलं त्या राजाकडे जायचं आहे. परंतु लक्षात घ्या तो देव किती महान आहे, आणि तो देव त्याची संकल्पना नेमकी काय होती. कुठला धर्म नव्हता, कुठलं पंथ नव्हतं, त्यांनी फक्त पाहिजे त्याला निवडतो. आज तुम्ही जर यहूदी सोडले तर तुम्ही पण त्या कोरेशासारखे आहात. त्याच्यासाठी तुम्ही पण त्या नबुकदनेसारख्या राजासारखे आहात. म्हणा तुम्ही राजा आहात, म्हणा मी राजा आहे, हां मी राणी आहे. तुम्ही मुली म्हणू शकता मी राणी आहे, म्हणा, कबुली द्या. त्या राजा आणि राणीसारखं तो निवडतो तुम्हाला. एस्तेरला निवडलं होतं ना, नबुकदनेसराला निवडलं होतं ना.
तो निवडतो राजा आणि राणींना, आणि असा तो देव आहे. तो निवडताना, कारण तो सगळा बनवणारा देव आहे. काय वाटतं हे पूर्ण घरी जाऊन छान वाचा. इर्माया 25:1-13 घरी जाऊन रिलॅक्स वाचा. तो कसा चॅलेंज देतो, कसं सगळं काही घडवण्याचा आधी बोलतो. हा वाचा. हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल. कुठला? बाबेल. जे राष्ट्रे हां 70 वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील. हे सगळे बाबेलचे दास्य कोण करणार? ज्यावेळेस उर्वरित सगळे राजे होते त्यांचं दास्य करतील. तथापि 70 वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खाद्यांचा देश यास त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो. यस, मी त्या देशाविषयी जी वचने बोललो आहे आणि सर्व राष्ट्रांविषयी इर्मयाने या संदेश ग्रंथात जी लिहून ठेवली आहे त्याप्रमाणे सर्व काही त्या देशावर आणीन. त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व तो राजे दास्य करून घेतील. मी त्यांच्या कृतीप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे त्यास प्रतिफळ देईन. लक्षात घ्या, बाबेलला तिथल्या संपूर्ण राज्यावर राज्य करण्याची संधी तर देव देत आहे. अजून बाबेल अस्तित्वात यायचं आहे. 70 वर्ष गुलामगिरीत राहणार हे देखील तो सांगतोय. आणि मग आपण इथं बघतो की 70 वर्षानंतर 29:10 मध्ये म्हणतो की ते पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला आणणार आहे. आणि मग एक असा राजा निवडला जातो जे तुम्हा मला लागू होतं की परमेश्वर तुम्हाला आम्हाला तसं त्या राजासारखं निवडलेलं आहे. बट वेअर इज अवर कॉलिंग? विषय वेगळा आहे, पण तो राजा कोण आहे? यशाया 44:28 वाचा आणि त्याच्याच पुढे 45:1-7 वाचा. ज्या राजाविषयी परमेश्वर हे बोलत आहे 200 वर्षापूर्वी. राज्य अस्तित्वात यायचं आहे, देश अस्तित्वात यायचा आहे, त्या राजाचा जन्म व्हायचा आहे. त्याच्या अगोदर चॅलेंज देणारा देव म्हणतोय नावानिशी. हॅलो म्हणा, नावानिशी. तुमचा जन्म असाच झाला का? अभिनेत्री हे नाव तुमच्या नातेवाईकांनी दिलंय, असा जो आपला समज आहे तो समज इथे खोडून निघेल. परमेश्वर युगाच्या आरंभी तुमचा जन्म होण्यापूर्वी तुमच्या नावानिशी तो जन्म घालतो तुम्हाला. नावानिशी जे नाव तुम्हाला मिळालेलं ना, ते नाव परमेश्वराने ठरवलेलं आहे, दुसऱ्या कोणी नाही. तरीही देखील ती नावं कोणी दिलेली आहेत? परमेश्वराने दिली आहेत. सो डोंट वरी अबाउट युअर नेम. काही गरज नाही. तू तुमची निवड करतो हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात येतं आहे? कारण खूप जणांना अनेक वर्ष प्रश्न होता की आता मी परमेश्वराचा झालेलो आहे, मला आता ख्रिस्त कळालेला आहे, आता मी जॉन जेम्स जेकब होतो. स्वर्गातून देव बघत असेल, या शाण्याला सांगा मी याच्या नावानिशी जन्माला घातलेला आहे. मला माहीत होतं की तू हिंद राष्ट्रात जन्माला येणार आहे का अफगाणिस्तानात जन्माला येणार आहे का चीनमध्ये जन्माला येणार आहे चावचाव करत, मला माहीत नाही. पण तू तिथं जन्माला येताना भले लोक चीनच्या नावाला असं सांगतात की एक भांडं फेकायचं आणि काय आवाजाला चिंग, ह्याचं नाव चिंग ठेवा असं म्हणतात. इट्स अ जोक. पण त्या चीनमधल्या त्या चिंग आणि चांग हे नावसुद्धा परमेश्वर ठरवतो, हे मला सांगायचं आहे. परमेश्वराचं सार्वभौमत्व मला सांगायचं आहे. त्याच विषयावर आपण आहोत. हॅलो, श्रीलंकेतल्या एखाद्या लेकराचं नाव, तुम्ही म्हणून श्रीलंकेत वेगळा धर्म आहे सर, काहीही असू देत, सार्वभौम राजा आहे तिथं सर हे तर सोडा, रोज 3,20,000 लोक जन्मतात हो, त्यांचं पण नाव देवच ठेवतो का? हो. त्या 3,00,000 ॲव्हरेज 20,000 3,20,000 लेकरांची पण नावं ठरवून तो जन्माला घालतो. एकही सेम जन्माला घालत नाही. 1,50,000 लोक स्वर्गवासी होतात, हा त्यांनाही तोच बोलवतो. कार्यकाळ संपलेला आहे, या परत म्हणून. सार्वभौम राजा आहे तो. रोज डोळे उघडतो ना, 3,20,000 ॲव्हरेजली लोकांची वाढ झालेली असते. आणि तितक्या लोकांना पर्टिक्युलर एकही सेम न बनवता प्रत्येकाचं नाव घेऊन जन्माला घालणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो देव आहे, तो सार्वभौम राजा आहे. अशा राजाची तुम्ही भक्ती करता ज्यांनी तुम्हाला निवडलं.
जो तुम्हाला युगाच्या आरंभीच तुमचा जन्म होण्यापूर्वी तुम्ही कुठं जन्माला येणार, कुठल्या सभ्यतेमध्ये, अमेरिकेत येणार का आफ्रिकेत येणार, हिंद राष्ट्रात येणार का चीनमध्ये येणार का जपानमध्ये येणार का श्रीलंकेत येणार का ऑस्ट्रेलियामध्ये येणार, हे तो ठरवतो. तुमच्या आईचं कोक म्हणजे कुठल्या गर्भामध्ये तुम्हाला ठेवायचं ते ठरवतो, तुमचा बाप ठरवतो, तुमचं घर ठरवतो आणि मग जन्माला घालतो. तो असा देव आहे आणि तो देव तुम्हाला निवडतो. सगळ्याला त्या जन्माला घालतो, पण निवड काहींची करतो. आणि कोणाची निवड करायची याच्यावर मालकी तुमची नाही. म्हणून प्रत्येक दिवशी गुडघ्यावर या आणि म्हणा की त्या सार्वभौम राजाने मला निवडलं. किती जण होते, किती श्रीमंत आहेत, किती विद्वान आहेत, किती लोक शोध लावत आहेत, किती सायंटिस्ट बसलेले आहेत, किती डॉक्टर्स काम करत आहेत, किती इंजिनियर त्यांचं काम करत आहेत, काय काय लोक किती कौशल्ययुक्त आहेत, परंतु त्या सगळ्यांना सोडून आपल्याला त्यांनी निवडलेलं आहे. याच्यासाठी धन्यवाद देत आपण गुढे गारायला पाहिजे. या टाळ्या वाजवा त्या परमेश्वरासाठी की कितीतरी लोक आहेत. पण त्या राजा कोरेशला 200 वर्षापूर्वी ज्याचा जन्म झाला नव्हता त्याला इथं तो लिहितो आणि म्हणतो की तू माझ्या या लोकांना परत आणशील, तू माझ्या लोकांसाठी परत मंदिर बांधण्याची परमिशन देशील आणि तू कोरेश आहेस, माझा अभिषिक्त आहेस, माझा मेंढपाळ आहे असा सांगणारा देव आहे. आणि मग काय होईल? असंच जर 2024 साली माझ्या तोंडून पण परमेश्वर एखादी भविष्यवाणी जर सांगितला आणि करेक्ट 2040 साली तशी एक व्यक्ती जन्माला आली, त्याच नावाने आली आणि त्याच पदावर आली आणि मग त्या पदावर असलेल्या व्यक्तीला आम्ही जर त्यावेळेस माहीत नाही 2040 म्हटलो का असणार आम्ही, हां परमेश्वराच्या दयेकृपेने म्हणून, पण 2040 साली समजा माझी नाही पण तुमच्यापैकी कोणाची भेट झाली आणि तुम्ही आश्चर्य व्यक्त करणार, वाव हे मी ऐकलेलं आहे, हाच व्यक्ती, हेच नाव, याच पदावर, त्याला जाऊन सांगणार हॅलो हॅलो मी ऐकलं होतं तुमच्याबद्दल, हॅलो हे काहीतरी सांगू नको, काहीतरी सांगू नको, उगी माझी सहानुभूती मिळवण्यासाठी, मला काहीतरी नाही का माझं फेवर मिळवण्यासाठी तू मला सांगत आहे. तर समजा त्या पदावर उच्च पदस्थ तो अधिकारी आहे आणि त्याला तुम्ही सांगत आहे, ओ तुमचं नाव घेऊन सांगितले होते, या जिल्ह्याचा हा एवढा मोठा अधिकारी या नावाने 2040 येणार, मी ऐकलंय 2024 तो म्हणणार मी 2024 म्हणजे आता 16 वर्ष झाली, मग मी त्यावेळेस शाळेत होतो, काहीतरी फेकू नको रे, चल नाही काहीतरी सांगायला लागला, असं कोण सांगेल का? आहे असंच सांगितलं होतं, पण तुमच्याकडे प्रूफ कदाचित नसेल. पण आयझायाने लिहिलेली ग्रंथाची पुस्तकं जशीच्या तशी लिहिलेली असल्यामुळे राजा कोरेशला प्रूफ दाखवता आला. वाचूयात 44:28 आणि 45:1-7. मी कोरेशाविषयी म्हणतो, आवाज, मी कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल, तो येरुशलेमविषयी म्हणेल ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल. 45:1-7 तीच आवाज. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त. आधीच्या वचनामध्ये माझा मेंढपाळ आणि आत्ताच्या वचनामध्ये आणि नावानिशी, हॅलो नावानिशी. काय वाटत असेल आयझायाला लिहिताना? बघा परत एकदा तुम्हाला की नीट समजून घ्या. मी भारतात जन्मलो असतो आणि जर 4000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी माझं लिखाण जर संस्कृतमधलं असेल तर माझ्या संस्कृतमधली माझी नावं असणार, आमच्या संप्रदायातली नावं असणार. तसं यहुदी संप्रदायातली नावं काय काय नावं? यशया, इर्मया, हो की नाही, योसेफ, यहजकेल, आणि अचानक चांग नाव आलं. सर हे आपल्यातलं नाही आहे हो देवा, रिपीट प्लीज. अरे चांगच सांगितलं मी तुला. चांग येणार आमच्याकडे आणि आम्हाला गुलामातून मुक्त करणार आणि मंदिर बांधायला मदत करणार. मग आमचं काय झालं? यहुदी येत ना मी, आमच्यातला निवडायचं होता ना, बाहेरचा का निवडायला लागला? ही माझी बुद्धिमत्ता. तशी यशाला वाटलं असेल त्याची बुद्धिमत्ता की माझा निवडलेला वंश, आम्हीच एवढे. पण त्याला काय माहीत की तो सार्वभौम राजा आहे, अखिल विश्वाला त्यांनी बनवलेला आहे. तो पाहिजे त्याला निवडतो आणि पाहिजे त्याला उचलतो आणि उच्च स्थानी प्रस्थापित करतो. येस, परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे,
त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्यांचा उजवा हात धरिला. यस. राजास आपल्या कमरा सोडावयास मी लागेल. कमरा सोडावयास लागेल असं आठवलं का? काय घटना घडली होती दानिएलच्या पुस्तकात? मने मने ते केलू फारसी लिहिल्याबरोबर याची कंबर सांधे निखळले होते. हां. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील त्या कोरेश राजा पुढे. हां. वेशी बंद राहणार नाही. वेशी बंद राहतील का? नाही. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेल. यस. उंच सकल असलेले सपाट करेल. यस. मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करेन. पितळी दरवाजे तोडून त्यांचे तुकडे करेन. ते जे तुकडे केले त्यांनी सगळे. हां. लोखंडाचे अडसर मोडून टाकेन. लोखंडाचे अडसर मोडून टाकेन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन. जेवढं काही धनसंपत्ती बाबेलाने जमवलं होतं ते सगळं मी तुला देणार आहे. हां. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. यस. या जोरदार टाळ्या वाजवा त्या परमेश्वराचा. 200 वर्षापूर्वी भविष्यवाणी करतो नावानिशी. तुला मी नावानिशी हाक मारली हे तेव्हा कळेल. आणि ज्या वेळेस ही घटना घडते, ज्यावेळेस बेलशस्सर राजाला मारण्यासाठी सगळे सैन्य वर येतं, तो सिंहासनावर बसला असेल आणि त्याला सांगितलं असेल की मी पुढे जातोय, कारण पारशी साम्राज्य हिंदच्या पठारापर्यंत, पूर्वेकडे, दक्षिणेकडे, इजिप्तपर्यंत, उत्तरेकडे इजिप्शियन समुद्रापर्यंत आणि इकडं भरपूर पसरलेलं त्याचं साम्राज्य होतं. त्याला पुढं निघायचं होतं. तो दार्यावेशला राजा म्हणून नेमणार होता. तो निघण्यापूर्वी दानिएल कदाचित स्क्रोल घेऊन आला असेल. वेट वेट वेट, थांबा थांबा महाराज. काय रे, तुमचं नाव तर आमच्या ग्रंथात आहे. मगाशी 2040 साली कदाचित सांगताना तुमच्याकडे ग्रंथ नसेल. हां, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असेल तर तो जरा विश्वास ठेवेल. आणि करणारच ना. तुम्हाला कशासाठी निवडलं आहे? आता इथं नुसतं बसण्यासाठी निवडलेलं नाही, काम करण्यासाठी निवडलं आहे. मग थांबा महाराज, तुमचं नाव आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणाल, माझं? हॅलो, माझं नाव तुमच्या ग्रंथात? हो. कधी लिहिलं आहे? सगळे हे स्क्रोल 200 वर्षापूर्वीचं आहे. यशया साहेब 200 वर्षापूर्वी होऊन गेले, त्यांनी लिहिलेलं आहे. हां, वाच. हे बघा, इथे लिहिलेलं आहे यशया 45. आता हे अध्यायाचं नावं त्यावेळेस अध्याय नव्हते, ते सलग लिहिले होते. अध्यायानंतर सेप्ट्युजंटनी केलेलं आहे. तर त्यावेळेस बघा इथे लिहिलेलं आहे बघा, राजा कोरेश हे नाव. आणि तुला मी आता ते वाच परत एकदा नाव. मी कोरेशच्या विषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ. नाही नाही नाही, जिथं नाव तू ओळखशील शेवटचं. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे. त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरिला आहे. येस. असं सगळं त्याच्यासमोर वाचायला लागल्यानंतर त्याला काय वाटलं असेल? तुम्ही आत्ता फील करा, आत्ता खरं फील करा. त्या राजाला काय वाटलं असेल? आणि तो चांगला राजा होता. मी काय म्हटलं, तो आला, बसला. मला असं खात्री आहे बरं का, तो राजा जरी असला ना, त्यांनी गुडघ्यावर आले असाल. तुम्ही फील करा ना, तुम्ही राजा आहात, तुम्ही त्या पदावर बसलात आणि एक ग्रंथ येते 200 वर्षापूर्वीचं आणि त्या ग्रंथात तुमचं नाव लिहिलं आहे की मी तुला नावानिशी कोरेश म्हणून हाक मारलेलं आहे, तू हे सगळं सोडवशील. आणि मग त्याला भविष्यवाणी सांगितलं की तू मंदिर देखील बांधशील. आणि मग खरंच त्यांनी ते काम पूर्ण केलं. आणि मग एज्राच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय 1 ते 4 आपण वाचूयात आणि प्रेयरमध्ये जाऊ. एज्रा 1 ते 4, तिथं आपल्याला एक प्रूफ मिळतं की ज्यावेळेस राजा कोरेश राज्य करू लागला, त्यांनी सगळ्यांना परमिशन दिली. आणि नुसतं परमिशन दिली नाही, मी म्हटलं ना गुडघ्यावर आला असेल, अहो तो कबुली दिला. जसं नबुकदनेस्सर राजाला शुद्ध आली की हाच एकमेव जिवंत देव आहे. आणि आज माझा विश्वास आहे स्वर्गामध्ये आपल्याला राजा कोरेश देखील भेटेल, कारण त्यांनी या देवाची चव चाखलेली आहे. यावे देवाला तो ओळखतो आणि त्यांनी फरमान काढलं. नुसतं बोलला नाही तो, त्यांनी फरमान काढलं त्याच्या राज्यांमध्ये की एकच देव आहे, तो म्हणजे इस्रायलाचा देव. वाव. वाचूयात आपण एज्रा 1 ते 4, पहिला अध्याय 1 ते 4. इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीत जावे म्हणून पारसाचा राजा. इर्मयाच्या तोंडून काय वचन निघालं होतं की तुम्ही 70 वर्ष गुलामगिरीत जाणार आणि परत देव तुम्हाला आणणार. तुम्हालाही लीडर्स, एल्डर्स, पास्टर्सकडनं असं काही संदेश मिळतात का? हे करू नका, असं करू नका, मिळतात का? काहीतरी बोलत असू की आम्ही तुमच्याशी, चांगलं पण बोलत असू, खडसाऊ पण असत किंवा वॉर्निंग पण देत असू ना. मग घडवतो का देव तसं?
जर आम्ही त्या अभिषेकाखाली बोलत असेल तर निश्चित घडत असेल. तसंच इर्मिया बोलला होता, जाणार तुम्ही 70 वर्ष गुलामगिरीत, तुम्ही काय केलं याच्यावर मी आज बोलत नाही. खूप सुंदर आहे ते वचन, पण ते तसं घडलं म्हणून त्याच्या मुखातून निघाल्याप्रमाणे घडावं म्हणून परमेश्वर. मग जर असं जर इर्मियाची काळजी देव घेतोय, तर या ठिकाणी जे अभिषिक्त लोक वचनातून ज्यावेळेस बोध करतात, मग तो तुमच्या जीवनात तसं घडवणार नाही का? हॅलो, खूप लाईटली घेऊ नका देवाला. तो जिवंत आहे, तो तेव्हा काम करत होता, तो सार्वभौम आहे. आणि यहुदी इतरामधला राजा कोरेश आणि नबुकदनेस्सराला जसं तो निवडतो, तसं तो तुम्हाला देखील निवडलेला आहे. निवडणार नाही, निवडलेला आहे. आणि तुम्ही राजे आणि राणी म्हणून इथं बसलेला आहात. बट यू मिस द मार्क. तो राजदंड हातात घेना तुम्ही आणि सत्ता गाजवेना. आणि आम्ही किती सांगत आहे, तुम्ही राजे आहात, सत्ता गाजवायला पाहिजे, पण राजदंड उचलायची आपली तयारीच नाही आहे, ओळखच नाही आहे. रोज उठतोय त्याच कामावर जातोय, रोज उठतोय तेच करतोय. वचनं वाचली पाहिजेत, त्याचं मनन केलं पाहिजे, खोदून काढलं पाहिजे. आणि आपली ओळख जर कळाली तर तुमचं जीवन सामान्य राहणार नाही. यस, पुढे. इर्मियाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीत जावे म्हणून पार्शाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने या राजाच्या मनास स्फूर्ती दिली. कोण देतो स्फूर्ती मनाला? आज इथे किती जण असं डल आलेले आहेत, घरात काहीतरी घडलेलं आहे, येण्यापूर्वी काहीतरी घडलेलं आहे, यायचं म्हणून आलेलं आहे, बसलेलं आहे. देवाला मागा, तो स्फूर्ती देईल. तुमच्या मनाला स्फूर्ती देणारा तो देव आहे. काय पण मागा, तोच देतो. त्याच्याकडेच आहे ते देण्याची ताकद. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फरमानही पाठवले. हे लेखी फरमान आहे. तुम्हाला बघायचं असेल तर पर्शियन किंगच्या तिथल्या इतिहासामध्ये जाऊन हे बघू शकता. इट इज अ प्रूफ. हां, ते असे, पार्साचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्य मला दिली असून. काय कबूल आहे त्याची? मला जे सगळे राज्य दिले ते कोण दिले? स्वर्गीचा देव. अजून येशू यायचा होता, नाहीतर त्याच्यात मुखात तेच नाव असलं असतं. हां, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्य मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील येरुशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्या मध्ये असेल त्याचबरोबर त्याचा देव असो. त्याने यहुदातील येरुशलेमेत जाऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधावे. येरुशलेमेत जो आहे तोच देव होय. यस, जोरदार टाळ्या वाजवा परमेश्वरासाठी. आपण मुखाने कबुली द्यायचं का? येरुशलेमेमध्ये जो देव, म्हणा, येरुशलेमेमध्ये जो देव तोच खरा देव. येस. हो, राजा कोरेश म्हणतोय, ज्याचं राज्य त्याला माहीत नाही, एवढं मोठं पसरलेलं राज्याचा राज्य करता काय अशी ताकद आहे का कोणाकडे? 200 वर्षापूर्वी लिहायची ताकद. हे असं घडणार 70 वर्ष. 70 वर्षानंतर जो राजा येईल त्या राजाचं नाव हे असणार. त्यांनी सांगणार की जावा मंदिर बांधा परत. किती वाईट वाटलं असेल, आमच्या समोर मंदिर पडलं, मला गुलाम करून घेऊन गेले. दानियेला कसं वाटलं असेल? 14 वर्षाचं लेकरू, ते 9वी-10वीत असावं कदाचित, आणि ते त्याला पकडून घेऊन चालत, बेड्या आहेत हातामध्ये. आता काय होणार माहीत नाही. असं बघायला लागलं आहे, मंदिर पडलं, पडत आहे, जाळत आहेत. ओ माय गॉड, देव जिवंत आहे का नाही? मी ज्या परमेश्वराची भक्ती करतो तो देव आहेच का नाही? का मी चुकीची भक्तीला लागलो आहे? असं तुमच्याही जीवनात अनेक वेळा येतात. ज्यावेळेस खूप प्रार्थना करतो, खूप हाऊस ग्रुप करतो, खूप वेळा चर्चला येतो, अनेक लीडर सोबत असतात, पण तरी देखील जीवनात जे विपरीत घडायचं ते घडतं, आणि तरी देखील आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. सगळं काही उद्ध्वस्त होत असताना डोळ्यासमोर असतं आणि आपल्याला आशा मावळताना दिसते. पण परमेश्वर म्हणतो चॅलेंज देऊन, अरे मी जसं करतो तसं दाखवूनच द्या. मीच देव आहे, मीच देव आहे, असं प्रभू म्हणतो. तो बोलतो तसं घडतं. लक्षात येतंय? तो बोलतो तसं घडतो. 70 वर्षाच्या गुलामगिरीनंतर ज्यावेळेस त्या दानियेलला कळालं ना परफेक्ट त्याचा रोल, तो रोल करत गेला बघा. तो उंच 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 होत गेला. आज तुम्हाला देखील या जगामध्ये बाबेल म्हणजे हे जग आहे,
पुन्हा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये बाबेलविषयी लिहिलेलं आपण पुन्हा कधीतरी पाहू. ते बाबेल म्हणजे हे जग आहे, त्या जगामध्ये तुम्हाला असंच तो उभा करणार आहे. उंच आणि उंच आणि उंच उंच नेण्यासाठी तो उभा करतोय. तुम्ही घाबरू नका, कुठलंही राज्य येऊ दे, प्रत्येक राजाला स्थापन करणारा परमेश्वर आहे. इथं जे काही राज्य सत्ता स्थापन होईल या भारतामध्ये देखील, ती सत्ता देखील परमेश्वराच्या इच्छेने स्थापन झालेली आहे. सो ऑनर देम, आपल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करा. जे सरकार स्थापन झाले त्याचा सन्मान करा, त्यांच्या नियमांचं पालन करा. परंतु जर त्यांना बदलायचं असेल, जर तेच अवघड जात असेल, तर कोणाकडे मागायचं आहे? परमेश्वराकडे मागायचं. आणि तो परमेश्वर पाहिजे त्याला उचलून बसवतो आणि एका दिवसात ज्याला काढायचं त्याला काढू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. दानिएलासारखं, इर्मयासारखं, यशायासारखं ते तुम्हाला भविष्यवाणी पण दाखवण्याची ताकद ठेवतो. तो तुम्ही बोलाल आणि त्याचं बोलणं मनासारखं पूर्ण व्हा म्हणून परमेश्वर पुढं काम करतो. मी जर तुमच्याविषयी एखादं बोललो की तुला याच ठिकाणी नोकरी लागणार, तर हे शब्द पूर्ण होण्यासाठी तो काम करेल. कारण इर्मयाचं वचन पूर्ण होण्यासाठी जर परमेश्वर काम करत असेल, तर का तुमच्या मुखातून दुसऱ्यांविषयी निघालेले आशीर्वचन पूर्ण करण्यासाठी तो देव काम करणार नाही का? मग का तुम्ही कंजूसी करता? दुसऱ्यांविषयी ज्यावेळेस बोलाल, तो कॉन्फिडन्स देवामध्ये ठेवा की मी जे बोलेन ते तुझ्या जीवनात होणार, तुझ्या जीवनात होणार, आंटी तुमच्या जीवनात होणार, तुझ्या जीवनात होणार. का? तर त्या देवाने माझ्या मुखातून निघालेलं वचन पूर्ण नेण्यासाठी तो समर्थ देव आहे, तो सर्व समर्थ देव आहे, तो सार्वभौम राजा आहे जो काम करू शकतो. म्हणून मी ज्या वेळेस एखाद्याला प्रार्थना करायला सांगेन, तुमचं वय, तुमची उंची, तुम्ही ज्या घरात राहता, तुमचं ज्ञान, तुमचं डिग्री, एक काही विषय लक्षात न घेता त्या देवावर भिस्त ठेवा आणि ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला सांगितली आहे ती त्या कॉन्फिडन्सनी करा की मी बोलेन आणि तो करणार आहे, कारण त्यांनी मला निवडलेलं आहे. मी बोलेन आणि तो सिद्धीच नेईल. त्यामुळे मी बोलताना तो कॉन्फिडन्स असू देत की एखादा अंध व्यक्ती आला, एखादा कोणी आला, त्याच्यासाठी प्रार्थना करताना एक अशक्य गोष्ट आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करताना कचरू नका. यहोशुआला जसं सांगितल्याप्रमाणे आज देव तुम्हाला देखील सांगत आहे, कचरू नका. दानिएलाला जसे स्वप्नांचे दृष्टांत दिला, तसं तो आज तुम्हाला देखील लोकांच्या जीवनातले दृष्टांत देऊ शकतो. म्हणून जसं नबुकदनेस्सराने ते प्रचिती पाहून त्याला उच्चपदी स्थापन केलं, तसं तुम्ही जिथे कुठे आहाल तिथून उच्चपदी स्थापन करायला आज देव तयार आहे. पण का तुम्ही त्या दानिएलासारखं निर्भीड होऊन त्या बेलशस्सरच्या तोंडावर जो तो म्हणू शकला की तू चुकलास, आमच्या पवित्र पात्रांमधून तू प्यायला हवं नव्हतं, कारण तू या देवाची चव तुझ्या आजोबाकडून, नबुकदनेस्सर राजाकडून, तुझ्या आईकडून ऐकलेलं होतंस, तू पाहिलेलं होतंस की एकमेव जिवंत देव आहे जो तुझ्या वडिलांना देखील वेडेपणातून बाहेर काढून पुन्हा राजाच्या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि त्याच राजांनी फरमान काढलं होतं की हाच एकमेव देव आहे. नबुकदनेस्सरांनी सुद्धा सांगितलं होतं. त्या देवाची भक्ती केलेली असताना, एकदा चव चाकलेली असताना, फक्त स्वतःच्या उर्मटपणामुळं, स्वतःच्या स्वानुभवामुळं, स्वतःकडे आलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे आपण परमेश्वराच्या त्या आधीच्या आणि आत्ताच्या आणि भविष्यातल्या त्याच्या अस्तित्वाविषयी कधीच शंका बाळगता कामा नये. तो आहे, तो होता आणि असणार आहे. त्याच्यासाठी इतिहास हा सगळा इतिहास आहे. तुमच्या जीवनात घडणारी पुढल्या भविष्यातली पण गोष्ट त्यांनी आधीच पाहून ठेवली आहे, त्यांनी आधीच लिहून ठेवली आहे. त्याच्यासाठी सगळी हिस्ट्री आहे, कारण तो वेळेच्या परेवर राहणारा देव आहे. तो वेळ काळ मर्यादेमध्ये बांधला जाऊ शकणारा देव नाही. असा देवाची भक्ती तुम्ही करता, म्हणून त्या आत्मविश्वासाने पुढे जा. जेव्हा लोकांविषयी बोलाल तेव्हा आशीर्वचन बोलताना जरासुद्धा कचरू नका. मुखाने भरभरून आशीर्वाद द्या. प्रचंड तुम्हाला प्रोफेसर जर देव देत असेल तर ती करा, कचरू नका. परंतु ती देवाच्या वचनाला अनुसरून पाहिजे, देवाच्या अभिषेकाखाली ते काम व्हायला पाहिजे. उगी कुठेतरी बसलात, काहीतरी तुमच्या मनाला सुचलं आणि ते देवाकडून आलं आहे, तसं करू नका. देवाकडून आलेली गोष्ट वचनातून, प्रार्थनेतून चेक करा. पण एक लक्षात ठेवा, जर तो तुमच्याकडून बोलणार असेल तर तो पूर्ण करणारा पण देव आहे.